फ्रेंड्स खंडाळा विरुद्ध श्री धावजेश्वर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि या टॉस साठी अमित लांजेकर सर आमच्या सोबत आहेत। विशेष कॉइन आहे टॉस साठी, एका बाजूला बी अ किंग आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस। दोन्ही संघनायक आपण याकडे लक्ष द्या, एका बाजूला ट्रिपल एस आहे आणि दुसऱ्या बाजूला बी अ किंग आहे। नाणेफेकीचा कवली ते घेतला जातोय। टॉस बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना यानंतर आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय। फ्रेंड्स खंडाळा विरुद्ध श्री धावजेश्वर नाणीज। कॉल कोण देणार आहे? धावजेश्वर नाणीज या संघाचे संघनायक हेमंत कांबळे ते कॉल देत आहेत। ट्रिपल एस आणि ते बी अ किंग म्हणजेच श्री धावजेश्वर नाणीच्या विरोधात फ्रेंड्स खंडाळाने टॉस जिंकलाय आणि नक्कीच तितकेच प्रेक्षक आपल्या या मैदानावरती देखील उपस्थित आहेत। सिग्नल येतो लेट्स प्ले। पनवेल देवतचा खेळाडू इथे दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर। पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार, खणखणीत दणदणीत चौकार। नेक्स्ट बॉल आता मात्र हवेत, मागच्या बॉलचं उत्तर येथे मयूर वाघमारेने दिलंय, विकेट आली आणि धक्का पहिला आकाश सकपाळ बॅक टू द पॅव्हिलियन। आकाश सपकाळचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि ही खास तर संयम कुठेतरी धासळला आणि अखेर इथे विकेट पाहायला मिळते। ऍक्शन रिप्ले पहा tenniscricket.in वर, अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in। 19 रोहित दर्डी पुलचा फटका परंतु फसलाय आणि फिल्डर पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय, अजून एक धक्का बसतोय। आता रोहित दर्डी देखील मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल। चूक हे दाखवत असताना मयूर वाघमारेने दुसरा धक्का संख्या स्कोर कार्डवर 5 ऍक्शन रिप्ले मध्ये पहा। खरं तर मागचा बॉल देखील बाउन्सर टाकला होता आणि पुन्हा एकदा तीच बाउन्सरची रणनीती पाहायला मिळाली। मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि अखेर मयूर पुढच्या बॉलसाठी सज्ज होतोय। यावेळेचा फटका आता पाहिलं गेलं तर समोर सजवायचा होता पण तो टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली नाही चेंडूने आणि खासियत ही या खेळाडूची सातत्याने राहिली आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा बॉल चांगला कटर पुन्हा एकदा वापरला, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉलचे असतील त्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवणं गरजेचं राहील। हे मात्र अमोल कांगणे आणि यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि बॉल कुठे चाललाय, काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय अमोल कांगणेच्या बॅट मधून षटकार या मैदानामध्ये, कारण रन बनवायचे आहेत, मोठं टार्गेट बनवायचंय। पहिल्या बॉलवर बीट केलं होतं आणि त्यानंतर सांगितलं अमोल कांगणेने मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आणि बॅटचा फेस ओपन केला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेक राईट मोदी विकेटने। गौरवचा हा चेंडू थोडासा आखू टप्प्याचा होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, प्ले डाऊन बॉल पकडलाय झेल। निराश केले। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल गोलंदाजाने फेकला होता शॉर्ट बॉल, समोर खेळायचं होतं या बॉलला परंतु तेथे नक्कीच फटका फसला आणि खूप चांगला झेल, विकेट येते थोडासा संकटामध्ये विकेट। यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, विकेट, अजून एक धक्का, बॅक टू बॅक येथे मात्र नक्कीच विकेट मिळवून देत। मागच्या मॅच मध्ये गोलंदाज अडकळत होते परंतु त्यांचं पाहायला मिळते। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही विकेट पाहाल, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा तसाच चेंडू आणि आता मात्र कव्हर रिजन वरती एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगलं झाली स्ट्रायकिंग इनला गुरुसाठी हा चेंडू आडव्या बॅटने फुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, येतोय षटकार, धावा वरती आपल्याला पाहायला मिळेल। फुल टॉस बॉल होता अलॉंग दी कार्पेट, आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येते थोडीशी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आपण ऐकलात आणि ते चित्र मैदानावर योगेश पवार यांची पुन्हा एकदा तयार, पिक केलं बॉल आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मॅजिक ओव्हर मध्ये राजची जादू मैदानात बॉल राज आहे आणि आज राजचं राज पाहायला मिळते। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, लाईन प्ले राईट मोठी विकेटने पुढचा बॉल ऑन दी राईस, स्टँड अँड डिलिव्हर, स्टेप आउट झाला, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड स्ट्रॉंग मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आता पोहोचलाय 45 वर, 45 लॉस ऑफ 5 विकेट्स। योगेश पवारचा पुढचा चेंडू, यावेळेला देखील चांगली उसळी प्राप्त केली, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, राज शिवगणची खेळी येथे संपुष्टात आली आहे, 16 धावांची त्याची आणि नक्कीच मॅजिक ओव्हर आहे। यामागची विकेट आपण पाहाल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र नक्कीच मयूर वाघमारे आता पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय। वैभव याच्या बॅट मधून नंतर आले नाही परंतु ते थोडंसं निराश केलं आपल्या टीमला। दुसऱ्या बॉल सर्वेश वेगवान बॉल आणि येथे मात्र नक्कीच त्याचं उत्तर नव्हतं सर्वेशकडे, या देखील संपुष्टात येत आहे। पहिल्या इनिंगचा खेळ ते संपलाय परंतु सध्या पहा पहिल्या डावाचा लेखाजोगा समर्थ रोडलाईन संघाचा कॅप्टन या ठिकाणी आपल्या बरोबर आहे, तर पावस संघाचा कॅप्टन देखील आहे। टॉस तेजस बाजूला आकाश सकपाळ
बिग हिट केला गेलाय रडार मध्ये बॉल आणि पवारची पॉवर मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉल सीमा पार येतोय षटकार. 6 रन. शिकार आप कर सकते थे. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मनगटातील ताकद. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. अच्छा स्ट्रोक था. शॉर्ट पिच गेंद हाफ ट्रैक करती बल्लेबाज को बैकफुट पर समय मिला और खूबसूरती के साथ बॉडी को रोल किया और गेंद को खेल दिया था डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. ओहो इस बार अच्छा स्ट्रोक है. लाजवाब बल्लेबाजी योगेश पवार द्वारा हमला करते हुए फिलहाल गेंदबाज के ऊपर एक बार फिर अच्छा प्रदर्शन हेमंत कांबळे नहीं कर पाए. एक्शन रिप्ले में देखिए कमाल का स्ट्रोक था. चांगली फटकेबाजी. पहिले आपण चेंडू पाहिले गेले तर ज्यावरती विकेट मिळाली असती तो अखूट टप्प्याचा बॉल शरीरापासून बाहेर, परंतु येणारे त्यानंतर और एक कड़क शॉट. मैग्निफिसेंट बैटिंग. योगेश पवार इस मुकाबले में लगातार 3 गेंदों में 3 छक्के जड़ चुके हैं. लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया. आकाश सकपाल ने एक बार फिर लगातार 3 छक्के जड़े थे और योगेश पवार मैदान के अंदर कमाल कर रहे. तीसरा छक्का बैक टू बैक तीसरा छक्का इस बार योगेश पवार के बल्ले से. 2 ओव्हर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. फुलरलेन बॉल टॉप एज. पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता झेल घेतील का नाही हे काय केलंय. अगदी 3 खेळाडू चेंडू मागे पळत होते. नेक्स्ट बॉल. अमोल कांगणेच्या विरुद्ध हवाई हल्ला थांबायचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये योगेश पवार. बल्लेबाजी करते हुए इस बार पैरों पर गेंद कहां छोड़ने वाले. गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी. 6 रनों के लिए. बढ़िया लाइन. बहुत अच्छी लाइन. यहां खतरा हो सकता है. रनआउट के तौर पर आपको विकेट जरूर मिलेगा. योगेश पवार स्ट्राइक के एंड पर है. रनआउट है. मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. पैरों पर गेंद थी. कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायर लेग की तरफ और इसी के साथ फ्रेंड्स कंडाला ने यह मुकाबला जीत लिया है. कॉन्ग्रॅच्युलेशन. नक्कीच मॅच संपल्यानंतर मॅच समरी आपल्या समोर पाहायला मिळते. राज शिवगणच्या बॅटमधून 16 रन. त्यानंतर